राष्ट्रवादीकडून दत्तामामा भरणे, बाबासाहेब पाटील, आदित्य तटकरे यांना फोन गेल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळांचं मंत्रिपद हे निश्चित असल्याचं बोललं जातंय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, राष्ट्रवादीची यादी नेमकी काय सांगते? कुणाकुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागताना आपल्याला पाहायला मिळते? दीपक, आतापर्यंतची जी माहिती आहे त्यानुसार दिग्गजांना या ठिकाणी धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अनेक महत्त्वाचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, अशा मंडळींना अजूनही फोन आलेले नाही आहेत। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर नव्या चेहऱ्यांना देखील या ठिकाणी संधी मिळताना पाहायला मिळते। बाबासाहेब पाटील गेले 3-4 टर्म आपल्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते, त्यांना आता लातूरमधनं संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य तटकरे पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। दत्तात्रय भरणे जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते, आता जे ते कॅबिनेट मंत्री होतील अशा पद्धतीची माहिती समोर येते। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ जे कायम सत्तेमध्ये आहेत आणि कायम मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, ते आता 9व्यांदा शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत। आणि नरहरी झिरवळ जे उपाध्यक्ष होते, ज्यांना कायम आपली इच्छा व्यक्त केली होती की कोणत्याही परिस्थितीत आता मी मंत्रिपदाची शपथ घेईन, तर आता नरहरी झिरवळ यांना देखील या ठिकाणी संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नरहरी झिरवळ हे एसटी प्रवर्गातून येतात, त्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे बाबासाहेब आत्राम आहेत, बाबा आत्राम, त्यांना आता कुठेतरी संधी मिळणार नाही अशा पद्धतीची एक माहिती समोर येते। सध्या जातीय समीकरण पाहता एसटी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, यासोबतच मराठा असेल, अशी सर्व गणितं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साधली आहेत। आणखीन ही 4 मंत्रिपदे कोण घेत आहेत ते माहिती मिळणं गरजेचं आहे। अजूनही ती समोर आलेली नाही आहे। मात्र अजूनही 4 महत्त्वाचे नेते कोण असतील या संदर्भातली माहिती समोर नाही आहे। रात्री सर्वांना फोन गेलेत, 9 जण एकूण आज शपथ घेणार आहेत। एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला 10 मंत्रिपदं आलेत। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।